चाळीसगाव तालुक्यातील रहीपूर या भागात सध्या वाळू उपशाचं एक मोठं आणि गंभीर प्रकरण उघडकीस आलं आहे। जेथे ठेकेदारानं ठेका घेतला तिथे नियमांचं काटेकोर पालन अपेक्षित असतं, पण इथे मात्र ठेक्याच्या अटी धाब्यावर बसवून खुलेआम वाळू उपसा सुरू आहे। ठेक्याच्या मर्यादेपलीकडे जाऊन वाळू उपसा केला जातोय, नदीचं नुकसान होतंय, पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, पण प्रशासन गप्प आहे। महसूल विभागाकडून ठेकेदारावर ठोस कारवाई झाली नाही। प्रश्न असा निर्माण होतोय, हे सगळं पाहून संबंधित यंत्रणा शांत का? बोटीच्या माध्यमातून पाण्यातून वाळू उपसली जाते, हे काम बिनधास्त सुरू आहे। या बेकायदेशीर कारभारावर आवाज उठवला आहे भौर तालुका चाळीसगाव येथील उपसरपंच चंद्रभान पाटील यांनी। ठेकेदारावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी विनंती माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे उपसरपंचांनी केली आहे। चंद्रभान पाटील यांनी आधुनिक केसरीशी बोलताना त्यांची ठाम भूमिका मांडली। तर पाहूया उपसरपंच चंद्रभान पाटील यांची सविस्तर प्रतिक्रिया। नमस्कार मंडळी, मी भौर येथील उपसरपंच चंद्रभान मधुकर पाटील। भौर गावाला लागूनच गिरणा नदी आहे व गिरणा नदीच्या गटांमध्ये भौर गावाच्या गटांना लागूनच मौजे रहीपुरी या गावाचे रेतीचे गट आहे। मौजे रहीपुरी गावातील रेतीच्या गटांचा ठेका हा 6 महिन्याआधी झालेला होता आणि तो ठेका आजपर्यंत बेकायदेशीररित्या चालू आहे। आतापर्यंत पत्रव्यवहार आम्ही करत आलेलो आहेत व त्या ठेक्यावर गौण खनिजाची चोरटी वाहतूक करताना जवळजवळ 10-12 डंपर वाहने ट्रॅक्टर पकडले गेलेले आहेत व त्या वाहनांवर कारवाई संबंधित शेतकऱ्यांनी ते वाहनं अडवून संबंधित तहसीलदार साहेबांच्या तसेच तलाठी लोकांच्या हातात देऊन कारवाई केलेल्या आहेत। तरी संबंधित ठेक्याची उल्लंघन झालेलं आहे, चोरटी वाहतूक झालेली आहे, शासनाची फसवणूक झालेली आहे, तरी आजपर्यंत संबंधित ठेका हा रद्द झालेला नाही। संबंधित ठेकेदारावर कुठली कारवाई झालेली नाही। तरी मी पत्रव्यवहार करत असताना नाशिक विभागीय आयुक्तांनी माझ्या अर्जाची दखल घेत माननीय जळगाव जिल्हा कलेक्टर साहेबांना तसे पत्रव्यवहार केले होते व त्यांनी संबंधित ठेक्याची चौकशी करून मला संबंधित तक्रारदार म्हणजे मला अहवाल द्यायला लावलेला होता। तरी तो अहवाल मला दिलेला आहे। संबंधित ठेक्यावर गौण खनिजाची चोरटी वाहतूक झालेली आहे आणि ही वाहतूक होत असताना वाहनांवर कारवाई जी केलेली ते महसूल कर्मचाऱ्यांनीच केलेली आहे। तरी संबंधित ठेकेदार कारवाई झालेली नाही, याचं गांभीर्य मान्य कलेक्टर जिल्हाधिकारी साहेबांनी घ्यावं अशी आमची नम्र विनंती। व काल 2 जून रोजी संध्याकाळी 5 वाजेनंतर ठेका बंद व्हायला पाहिजे होता, तरी तो ठेका 5 वाजेनंतर चालूच होता। चालू असताना आम्ही ड्रोन कॅमेऱ्याने संबंधित ठेक्याच्या परिसरातील व ठेका चालू असताना सगळे व्हिडिओ घेतलेले आहेत। त्या ठेक्यावर आतापर्यंत 2 बोटींना परवानगी होती रेती उपसायला व तिथं आता त्या ड्रोन कॅमेऱ्यात जवळजवळ 11 बोटी दिसत आहेत रेती उचलताना। तरी याचं गांभीर्य प्रशासनाने घ्यायला पाहिजे व संबंधित ठेकेदारावर कारवाई केली गेली पाहिजे ही नम्र विनंती। बेकायदेशीर वाळू उपशामुळे फक्त नद्याच नाही तर शेतकऱ्यांचं जीवन, पर्यावरण आणि गावाचा नैसर्गिक समतोल धोक्यात आला आहे। आता वेळ आहे की प्रशासनाने झोपेतून जागं व्हावं आणि संबंधितांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करावी। आधुनिक केसरी या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहे। आम्ही पुढील घडामोडींचं सत्य व निष्पक्ष वृत्तांकन करत राहू। तुमच्या जवळही अशी कुठली माहिती, अन्याय किंवा समस्या असेल आमच्याशी संपर्क करा, कारण आधुनिक केसरी आहे तुमचा आवाज। प्रतिनिधी फकीरचंद पाटील, जळगाव, आधुनिक केसरी।